नमस्कार. या सखोल विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काय करणार आहोत माहितीये? डिजिटल मार्केटिंगच्या एका अत्यंत छुप्या आणि गुंतागुंतीच्या जगाचं आपण अक्षरशः शवविच्छेदन करणार आहोत. तो म्हणजे फ्री AI वर्कशॉपचा सापळा. पडद्यामागे या डेटाचा कसा खेळ चालतो आणि या चक्रव्यूहातून सुरक्षित बाहेर कसं पडायचं, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत उलगडून बघणार आहोत. चला तर मग लगेच सुरुवात करूया. पुढच्या काही मिनिटात आपण 5 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहोत. सुरुवातीला तो अदृश्य पुलाचा सापळा, मग आपली शास्त्रज्ञाची मानसिकता कशी असली पाहिजे ते बघू. त्यानंतर तो 3 अंकांचा मार्केटिंगचा सिनेमा, मग आपली हे ढाल आणि शेवटी वर्कशॉप संपल्यावरचा तो महत्त्वाचा क्वारंटाईन प्रोटोकॉल. तर सुरू करूया पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून, तो म्हणजे अदृश्य पुलाचा सापळा आणि त्याच्या आत शिरण्याचं लॉजिक. आता थोडा विचार करा. एकीकडे आपली साधीशी किराणा खरेदी आणि दुसरीकडे एखाद्या AI कोर्सचं अतिशय आक्रमक असं मार्केटिंग. या 2 पूर्णपणे वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींचा एकमेकांशी कसा काय संबंध असू शकतो? आजच्या या क्रॉस इंडस्ट्री इकोसिस्टममध्ये आपल्या एका साध्या आणि निर्दोष कृतीचे किती छुपे डिजिटल परिणाम होऊ शकतात ते आता आपण बघणार आहोत. याच प्रक्रियेला अदृश्य पूल असं म्हटलं जातं. म्हणजे होतं काय, हा पूल एका साध्या भौतिक गरजेचा, जसं की तुमची किराणा खरेदी, अत्यंत हुशारीने वापर करतो. तिथून गोळा झालेल्या डेटावरून माणसाला त्याच्या मानसिक इच्छेपर्यंत, म्हणजे अधिक संपत्ती कमावण्याच्या किंवा काहीतरी नवीन शिकण्याच्या गरजेपर्यंत अगदी अलगद पोहोचवलं जातं. इथे काय होतंय तर नकळतपणे आपण स्वतःच एक प्रॉडक्ट बनून जातो. आता या फ्रेमवर्ककडे बघा. इथे एका बाजूला मूलभूत ज्ञान आहे आणि दुसऱ्या बाजूला नुसतीच अतिशयोक्ती. सुरुवातीला दिलेला तो मोफत वाटणारा हुक कसा हळूहळू एका महागड्या अपसेलकडे वळतो हे यातून एकदम स्पष्ट होतं. आधी मूलभूत गोष्टी शिकवण्याचं आमिष दाखवलं जातं आणि मग नंतर थेट सेल्स सायकोलॉजीचा वापर करून तुमच्यावर दबाव आणला जातो. पण या सगळ्याला तोंड कसं द्यायचं? त्यासाठी आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, शास्त्रज्ञाची मानसिकता आणि एका निरीक्षकाचा प्रोटोकॉल. बघा, इथे 2 पूर्णपणे वेगवेगळ्या मानसिकता आहेत. एका बाजूला आहे ग्राहक, जो सतत घाईत असतो, कुठल्या तरी चमत्काराची वाट पाहत असतो आणि मार्केटिंगच्या दडपणाखाली सहज येतो. आणि दुसऱ्या बाजूला आहे शास्त्रज्ञ, जो केवळ एका त्रयस्थाप्रमाणे शांतपणे निरीक्षण करतो आणि मार्केटिंगचे पॅटर्न शोधतो. या संपूर्ण प्रक्रियेत आपल्या भावना बाजूला ठेवून एका शास्त्रज्ञाप्रमाणे या मशीनचं काम नुसतं तटस्थपणे पाहणं, हाच खरा बचावाचा मार्ग आहे. हा पुढचा मुद्दा तर अतिशय रंजक आहे. असं म्हणतात की रजिस्ट्रेशन फॉर्म हा एक फायनान्शियल थर्मल स्कॅन असतो. म्हणजे काय तर नोंदणी करताना जी माहिती तुम्हाला विचारली जाते ना, ती म्हणजे तुमचा आर्थिक स्तर मोजण्याचे एक छुपे साधन असतं. स्टेटस, नोकरदार आहे की व्यावसायिक, यावरून तुमच्या खिशाची खोली मोजली जाते. म्हणूनच फॉर्म भरताना जर विद्यार्थी हा पर्याय निवडला तर अल्गोरिदम पुरता गोंधळतो, कारण तिथे तुमची आर्थिक क्षमता लपवली जाते. हा खरोखरच एक उत्तम बचावात्मक पवित्र आहे. आता येऊया तिसऱ्या भागाकडे. हा आहे त्यांचा मार्केटिंग चित्रपट, ज्याची आपण आता चीरफाड करणार आहोत. म्हणजे एखादा सिनेमा कसा असतो, अगदी तसंच. या उच्च दाबाच्या कार्यशाळांची एक ठरलेली पटकथा असते. पहिला अंक असतो आमिष, जिथे साध्या टूल्सचे डेमो देऊन शिक्षकाचा खोटा अधिकार आणि उपकाराची भावना निर्माण केली जाते. दुसरा अंक असतो द पिव्होट. तुमच्या नोकरीतील निराशेला खत पाणी घालून एक प्रकारची भीती निर्माण केली जाते. आणि तिसरा अंक द क्लायमॅक्स, जिथे एक अवाढ्य किंमत तुमच्यासमोर ठेवून खरेदीसाठी सर्वोच्च दबाव आणला जातो. आता हा आकडा बघा, 400%. कोणत्याही तार्किक आधाराशिवाय इतक्या मोठ्या पगारवाढीची हमी अगदी आत्मविश्वासाने दिली जाते. ही पूर्णपणे अतिशयोक्तीपूर्ण घोषणा असते, जी थेट लोकांच्या हताश, आशा आणि अवास्तव स्वप्नांना टार्गेट करते. यालाच रिकाम्या पाकिटाचा विरोधाभास म्हणतात. आता समजा एखादा विद्यार्थी 0 उत्पन्नासह या कार्यशाळेत बसला असेल, तर 0 गुणुले 400%, बरोबर 0च ना? इथे त्या मार्केटिंग मशीनचं आणि त्यांच्या अल्गोरिदमचं गणित कसं कोलमडून पडतं हे अगदी स्पष्टपणे दिसून येतं. आणि मग क्लायमॅक्समध्ये काय होतं? 3 लाख रुपयांवरून थेट 28,600 रुपये. मानसशास्त्रामध्ये याला अँकर प्राईस म्हणतात. मुळात 3 लाखांची एक खोटी आणि अवास्तव मर्यादा आधीच उभी केली जाते, जेणेकरून नंतर दिलेली 28,000ची किंमत तुम्हाला एक सुवर्णसंधी वाटावी. हा सगळा एक अतिशय मोजून मापून तयार केलेला भ्रम असतो. तर या भ्रमातून वाचायचं कसं? त्यासाठी आपला चौथा भाग, हे ढालीचा वापर. इथे एकीकडे असतो मार्केटिंगचा मुखवटा आणि दुसरीकडे असतं नग्न सत्य. जेव्हा ऑफर्ससाठी फक्त 10 मिनिटं उरली आहेत असं खोटं दडपण आणलं जातं ना, तेव्हा एक साधं हसू म्हणजे हे सत्य उघड करतं. कारण खऱ्या ज्ञानाला कोणतीही एक्सपायरी डेट नसते.
हे एकदा लक्षात ठेवलं की ही साधी ढाल एका कॉग्निटिव्ह सर्किट ब्रेकरप्रमाणे काम करते आणि तुमच्यावरचा मानसिक दबाव तत्काळ नाहीसा होतो. पण कधीकधी फक्त मानसिक तयारी पुरेशी नसती, तर काही प्रत्यक्ष फिजिकल डिस्रप्शन तंत्रही वापरावी लागतात. क्लायमॅक्सच्या वेळी शरीरातील तणावाच्या संप्रेरकांवर थेट हल्ला होतो. त्याला सामोरं जाण्यासाठी काय करायचं? तर सरळ खुर्चीवरून उभं राहायचं, लॅपटॉपचा ऑडिओ म्यूट करायचा, किंवा ही समोरची भिंत निळ्या रंगाची आहे अशा एखाद्या साध्या भौतिक सत्यावर लक्ष केंद्रित करायचं. या अगदी छोट्या वाटणाऱ्या कृती तुम्हाला त्या डिजिटल भ्रमातून लगेच बाहेर काढतात. वर्कशॉप संपल्यावर काय? तर आपला शेवटचा आणि 5वा भाग, क्वारंटाईन प्रोटोकॉल. इथे 24 तासांचा अत्यंत कडक असा क्वारंटाईन नियम लागू होतो. कार्यशाळेदरम्यान तुम्ही काढलेल्या नोंदी पुढचे 24 तास पूर्णपणे बाजूला ठेवायच्या. याने होतं काय? तर सेल्स स्पीचमुळे शरीरात निर्माण झालेला तो ॲड्रेनालिनचा प्रभाव पूर्णपणे ओसरतो. मन एकदम शांत झाल्यावरच तुम्ही खऱ्या विश्लेषणाला सुरुवात करू शकता. या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्टच हे आहे. एका बाजूला शुद्ध वारंवारिता म्हणजेच मूलभूत तर्क आणि टूल्स नक्की का आणि कसे काम करतात हे शिकणं, आणि दुसऱ्या बाजूला तो मुखवटा म्हणजेच केवळ अतिशयोक्ती आणि जाहिरातबाजी. कुठल्याही दबावाखाली न येता केवळ उपयुक्त माहिती ग्रहण करणं आणि बाकीचा कचरा थेट फेकून देणं हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. कौशल्ये मातीत रुजतात, ती कोणत्याही वेबिनारमध्ये एका क्षणात विकत घेतली जाऊ शकत नाहीत. खऱ्या ज्ञानासाठी वेळ आणि कष्ट लागतात, हेच शाश्वत वास्तव आहे. हे एकच वाक्य आपल्याला अत्यंत वास्तववादी आणि शांत निष्कर्षावर आणून सोडतं. आणि शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा विचार. भविष्यात जेव्हा असं पुढचं एखादं आकर्षक डिजिटल निमंत्रण तुमच्यासमोर येईल, तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसाद कोणाचा असेल? एका घाईत असलेल्या आणि भावनेच्या आहारी गेलेल्या ग्राहकाचा, की एका शांत विचार करणाऱ्या आणि विश्लेषक शास्त्रज्ञाचा? हा प्रश्न स्वतःला नक्की विचारून बघा. या सखोल विश्लेषणामधून मिळालेल्या माहितीमुळे डिजिटल मार्केटिंगच्या जगात तुमची एक मजबूत प्रतिकारशक्ती नक्कीच निर्माण होईल, याची मला खात्री आहे.